आणि हे असं छान लेस लावून रेडी झालेलं आहे. आता आपण दुसरं बघूया काय करणार आहे. कालपट्टी वगैरे सगळं सगळं. आता याला लावणार आहे आपण दोघं साईडला खालच्या पट्ट्या. हेच लावून अशी पलटी मार. नाही कशी? नाही 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 नाही, हा उलटी उलटी करू शकता. हा आपण एक सोपं काम करूया, चांगलं समजलंय तर आपण त्याचा एक चांगला उपयोग करून घेऊ. याला आपण फोल्ड करून घेऊ उलट्या दिशेने, म्हणजे डायरेक्टली आपल्याला पट्टीची आवश्यकता पडणार नाही. घ्या टिप मारून घ्या आणि नंतर वरून हे लावून घ्या. सपोर्ट घेतला तर आणि इथे पॅक बसला असल्यामुळे इथे बसेल तरी पण आपण असं त्याला पट्टी लावण्यापेक्षा बरे. ओके. आणि हे लावताना इथे थोडीशी फिनिशिंग, म्हणजे आतमध्ये फोल्ड आणि परफेक्ट किनार. किती लेस लागली असेल मॅडम? टोटल 4 मीटर. 4 मीटर लागले पूर्ण ब्लाउजला? 4-4.5 बाहीला आहे ना? नाही, लास्ट एवढंच आहे आता. मग इथे पुढे नाही लावता ही बाईला. हा बॅक आहे. आता तू इथे लावते ना पुढे, अजून नाही का? ती दुसरी आहे. नाही नाही, एवढी तर बाही लागणारच आपल्याला. बाहीला नाही लावली तर लुकच नाही राहणार. जाऊ दे, तिथली कॅन्सल करून. हां ठीक आहे. आमच्याकडे लेस कमी आहे आणि मग त्याच्यामुळे आम्ही हे याचं लेस लावण्याचं पॅटर्न जे आहे ते कॅन्सल करतोय. आता मात्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता. टोटल 5 मीटर लेस घेऊन यायची, म्हणजे पुढे मागे. हे ॲक्च्युली मी जेवढी सांगितली तेवढीच लेस लागणार होती, पण पाठीमागच्या पण गळ्याला आपण तेवढीच लेस लावून दिली आणि पुढे पूर्ण घेतली. हे कापल्या गेल्यामुळे मग ही थोडी वाचली असती. 4-5 मीटर. 5 मीटर ठीक आहे. मग आता हे उसून परत मध्ये करावं लागेल, ते नंतर करूया आपण. आणि याची एक पट्टी तयार करून घेतोपर्यंत, म्हणजे एक शिकणं होईल. साधी कॉटनची पट्टी घेऊन मध्ये फोल्ड आणि नंतर इथे काचपट्टी शिकवेल मी कशी बनवायची, आणि ही त्याच्यावर लॉक होईल. काचपट्टी करूया, रेडीमेड काचपट्टी. ही पट्टी अशी सरळ ठेवू ना? हो सरळ सरळ. किती इंचची कापते तिथे मशीनवर ठेवूनच कापते, ती चालू करणार. किती इंच? 2, 2.5, 1.5 किंवा 2. नवीनची गवस 2 आणि पुन्हा 2.5. कमी मध्ये पण चालेल. मग 1.5 घेते. हो तुम्हाला येते ऑलरेडी फिनिशिंग आहे. छान कपूर वगैरे लावून मस्त कपूर वगैरे लावून दिले म्हटलं. मग काय तर हा स्टूल कशासाठी करून घेतला तुम्ही? व्यवस्था आपल्याला पलंग होता खराब झालेला. आमच्या अण्णांनी पोळे भाजी करून खालचा का पडलेला? त्या दिवशी मिस्त्री आला, मग त्याला म्हटलं मला ब्लाऊज बसले. त्यांनी आधी खूप छोटा बघितला एवढा, त्याला म्हटलं थोडा मोठा पाहिजे, मग ते डबल येत छान झालं. तसं लगेच करायला छोट्या स्टूलवर बसून कटिंग करतात खाली वापरून जावं लागतं. आम्ही तर झोपूनच काय करायचं? ती काढायची होती शिलाई. कोणती? ती खाली फोल्ड मारली.
स्टिच ओपनर नाही बरोबर ड्रॉवरला. हे पण डब्यात आहे. तुम्ही आणली का ती? कोणी मी माझ्याकडे मला शोधावं लागतं. नाही बोलते. चालू नव्हतं. आपण तुमचं माप घेतलं का काल? म्हणजे हे pattern आपण बघा ना, कॅनव्हास सुद्धा नाही. मॅडम इकडे हात शिलाई करावी लागेल. नाही. ज्यावेळेस सिंगल पीस राहिला ना त्यावेळेस हात शिलाई करायची, म्हणजे तो जास्त चांगला दिसतो. आणि जर अस्तरचं वापरलं ना आपण तर मग असं करायची गरज असते. डायरेक्टली टिपा देऊन टाकायची आणि त्याचं जर आपण जे माहिती तर टिपा आहेतच ऑलरेडी त्याला. उद्याशी गुरुवारी शक्यता नाही. बघते म्हटलं येणार नाही. उद्याचं काय कसं टाइम नियोजन कसं आहे? काय क्रिया जेव्हा चालू होते ना तेव्हा यायचं डायरेक्ट. तुला याची जास्त हे झाली ना एक्सरसाइज वगैरे करायची. इथे पण एक टिप टाकू. जास्त डीप लागतं. रिलॅक्स होतंय. व्हेरी गुड. हा झालं ना परफेक्ट. ओके. इथे एक टाकायची. नाही आवश्यकता नाही. तुम्हाला वाटली तर टाकू शकता पण नको टाकू. आता दुसरी की बनवून पडतो. एक आमचा शोल्डर अटॅच कर. हा पार्ट घे. थोडी टीप मग आणि बाही जी कर ना तोपर्यंत ते तोपर्यंत उसळत आहे. बाही कुठे गेली? बाही कट करायची. जे आणणार तिचं सर्व असतं मालमलीला. कोणीच आहे? त्यांचं आहे का? अरे वा. डायरी हे दोन कॅल्क्युलेटर का बनवले तू? ते ना ते एका माझ्या मुलाने ना कुठेतरी गेला होता तिथून घेऊन आला होता. दोघं? एक माझं ऑलरेडी होतं. अच्छा अच्छा. मग ते इकडे तिकडे पडत होतं म्हणून मग मी त्याच्यात ठेवून घेतलं ते. देवात वस्तू हरवत. तो काय करतो उद्योग करतो ना. बरं तुला आवडतं म्हणजे त्यालाही आवडतं. हो. तिला काय प्रोजेक्ट वही म्हणतात काय म्हणतात मी नाव विसरून गेले. प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल. टीचर नाही पोरं पेज येतं ना त्याच्यामुळे मी याच्यातून थोडं किचकिच वाटतात ते. हा समजत नाही. याचा निम्मा घेऊन मग अर्ध हिचला आणि आपल्याला शोल्डर पण छोटं करायचं असेल त्याच्या पण अर्धा इंचामध्ये झालेलं आहे. त्या नोट्स एक दिवस सांगा म्हणजे भाषा लिहून झाली. लगेच सांगू. कापड आहे तर मी आता आलं तर त्याच्या ड्रेस करायचा आहे तर त्याला घेर पण जास्त पाहिजे स्लीव्ह लॉंग पाहिजे. माझ्याकडे घेर कसं काय लॉंग हे पाहिजे कोणत्या पद्धतीचं? नाही मग जर आपण नंतर घेतलं आणि सिंपल घेतला मग कसं द्यायचं? सिंपल घेतला तर हो सिंपल घेतला तर बाकी लांब बसेल आणि कुर्ती पण
छान बसेल जशी असतं. पाहिजे. कॉलर घ्या, असतं बॉटली की. घ्या, नाही साडी घ्या. त्यांना असं काहीच नाही पाहिजे, गळा छोटाच पाहिजे आणि त्यांचं इथून घ्यायचं मस्त पर्पज आहे. पण नेटचा कापड आणलेला, छान आहे कापड आणलेला. मग उद्या मग जर पणा जास्त असेल की पणा असेल 60चा नसेल म्हणजे 50चा असेल. मॅडम आता दाबू का shoulder? पर्यंत बसली त्याची मग बसेल. 38 मग बसेल, घेर पण बसेल सगळं. शोल्डर दाबू. हो, शोल्डर दाबायचं. परफेक्ट अर्धा इंचला एक रेषा जास्त शोल्डर. शोल्डर का? अर्धा इंचला एक रेषा जास्त म्हणजे जास्त दाबून ठेवायची ती सुरुवातच करायची. जॉईन जाईल. हो जॉईंट जॉईंट जातो. 2 बोटाचं. ते ब्लाउजसाठी जे आहे ना तुम्ही त्यांना बोलू शकता. ते तिचं नेमकं मुलाच्या शाळेमुळे परत नाही म्हणे ती आणखी. अच्छा अच्छा. काल तिला मी मेसेज तुम्ही आलाय ना हा. तेव्हाच मेसेज केला होता. त्याच ताई का ते भेटायला आल्या? मागे पण एकदा आपण खाली घेतला होता तेव्हा त्या दोघी तेव्हा जणी आले. आल्या हा होत्या. हा त्याच्या. 1 दिवसाचा केला होता हो पा हो हो. तिचा पोरगा खूप त्रास देत होता. हा तीच मुलगी. हा तीच पूजाची भाऊज आहे. हो. रात्री कोणाबरोबर पाठवली त्यांनी मग? ते त्यांची कोणतरी आहे ना माझ्या ज्या शुभनगर क्लासमध्ये हा. मामाची मुलगी आहे त्यांची class मध्ये. तिच्याबरोबर आली का मग? हा, त्यांच्याबरोबर. हा. बरं होतं आपल्याला एवढ्या मोठ्या घरात असं वगैरे नसतं कोणी हा. आणि नाही कोणी- नसतं तर. आणि ते जेव्हा- नाही मला दुसऱ्या दिवशी लक्षात आलं पण म्हटलं मी काय घ्यायचे सगळे कपडे बिपडे उचलून ठेवले हा, तर इथं त्याच्यात कुठे गेले असेल असेल बा. बा असं म्हटलं आवडल्यावर आणि सापडेल. शक्यतो कपड्यांमध्ये डायरेक्ट ठेवले जातात का ते हा, आणि मग तुम्ही जेव्हा म्हटले ना हा. तेव्हा म्हटलं अरे आपण दुसऱ्या दिवशी आपण त्या कामच आलं नाही ना हा, हा. आपण दोघी होतो. बाई, एक्स्ट्रा एक्स्ट्रा ठेवतात तुमच्यासाठी काय रात्री ना एक्स्ट्रा काहीतरी ठेवतात ते. नाही लागतेच पटकन एखादी इकडे तिकडे गेली ना थोडी बाई तुमची कमी कमी होते पण ठीक आहे ना. तशी ठेवायला. कमी ठेवायची जाऊ दे तशी जडायला खाली जडायचे ना आपल्याला वर थोडी जडायचे परफेक्ट हा एवढे ह्याच्यात जडवल्या इथे थोडंसं इथे थोडंसं एक मोकळं करून दोघीकडे मग पट्ट्या लावाच लागतात. आता हेच करायचं का? तुझ्या मुलाचे पेपर किती चांगले आहेत का? सगळे जमते. हो, परवा किती वर्षात झालं? 24 वर्षाचा. 24,000. हेच व्हायला नाही मला. तो राशी मोठं होऊन जातं. पटापट उलट आहे. हो, मी हे मला गरज पडत नाही. चांगलं हे येऊन जातं चांगलं. सगळीच गरज वाटत तिला वाटते पण कधी ते असतं? फी वाटते पण एवढी वाटत त्यांनी कमी वेळ झालाय का काय व्यवस्थित झालंय ना बाहेर 20 वर्षात 21 वर्षात 21 कोणाचं तुझं तेव्हा लवकरच लग्न करायचे बांधा घंटे गळ्यामध्ये आई बापा नाही घाई माझं पण 20व्या वर्षी दिली असेल 19 वर्ष लग्न माझं पण 19व्या वर्षी झालं हा त्यावेळेस ठेवायची 20व्या वर्षी झालं आणि आता याला मध्ये गळा आता इथे हाफ केलं मग हाफ केल्यानंतर इकडे अजून बांधा आतमध्ये जायचंय हा. किंवा जेव्हा गळा छोटा लागतो किंवा गळा मोठा लागतो मॅडम? पण उतरायला पाहिजे म्हणून या 2 कंडिशन मध्ये आपण ते मग तसं- असं बांध करून हो ठेवायचं. हो हो हा ओके व्हेरी गुड आणि मग बाहीचे जॉईंट आणि बाही मी तुम्हाला बाही कमी कपडे कसे बसवायची ती ट्रिक सांगितली आहे. तर याची जॉईंट आधी टीप दे हा याचा चौकोनी तुकडा आहे बघा आता याला कोण घ्यायला खाली नाही हा का? एवढंच का? नाही तेवढंच खाली बरोबर आहे वरती जे फक्त जिथे तिला लावून दिलं म्हणजे मग परत साईडचं कापून देते दिसेल ना ऑन केला ते लावून का?
वरून दाबटीप देऊ का नको ना? ताई, तुमच्यासाठी चालू आहे, 2 मिनिटं बघून घ्या. ओके, एनजी फॅशन नाशिकमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण शिकत आहोत डिझायनर ब्लाउजांचा कोर्स. त्यामध्ये असं आलंय की पॅटर्न मध्ये ब्लाउजची जी बाही आहे खूप सुंदर ब्लाउज आहे, पण बाही बसत नाहीये आणि मग ती आता आम्ही अशी कापलेली आणि अशी कापल्यानंतर हिला हा एवढाच कपडा अवेलेबल आहे जो की याच्यातच बसवायचे. मग असं करायचं नाही की याचे 2 करायचे, याला अशी तिरकस काट मारायचं की तो तेवढ्याच कपड्यामध्ये तुमचे दोघंही जॉईंट बसतील. आणि अशा पद्धतीने कट करून एकाला उलटा इकडे आणि एकाला उलटा इकडे असा ठेवायचा आहे, म्हणजे बाही कंप्लीट होईल. बाहीचा कट नाही ती बाई परत आली गोंधळ घालून. दाबटीप टाकू याला नको ना? दाबटीप नाही रे, काय आवश्यकता नाही. अस्तर लावते का तू त्याला? नाही अस्तर नाही ना. अस्तर लावतो. अरे एवढं ब्लाउज भारी झालं ना. पण आता तुमच्याकडे आहे का आपण थोडंफार? नाही ना, काळं नाही ना. कलर दुसरा. नाही ठीक आहे, टिकणार आहे ते. लावू. काळं टिकणारं त्या ब्लाऊज दिवशी आहे सगळं ते. संपलं ना. नाही, ब्लाऊज टिकणार आहे ना. आणि हे सिल्क आहे ना, हे टिकणारं ब्लाऊज आहे, काही प्रॉब्लेम नाही. दाबटीप मारून घे म्हणजे मग आहे हा हा, दापटी मारून घेते तिला. जोडल्या पण मग हे नंतर join केलं तरी चालेल ना? म्हणजे चालेल तो हा हा, एक राहू दे, बाहेर एक राहू दे ना. हा एक नंतर हा चालेल. एका बाजूची तोपर्यंत कारण त्याला बेस होऊन जाईल, अस्तर नाही लागत. ती लगेच शेअर करून द्या. तुम्ही दोघांचं link. मग आता मॅडम फक्त स्लीव्ह लावायची, स्लीव्ह लावता येईल ना? हो, लावता येईल ना तुला, लावता येईल ना. फिटिंग मग लास्टला आपण एक स्लीव लावू फक्त आता ते नंतर काढून घे वाटल्यास 5 नंबरची टेप मार, त्याला काट लावायचं दाखव. आणि नाही तर मग लावणार आहे का तू अस्तर? अस्तर लावणार आहे? लावलं तर स्टिप छान करता येईल ना? ठीक आहे, ठीक आहे. पिशवी मार. मग ताई, कलर असला राहिला तरी चालेल. तुम्ही जेव्हा आता शिकणार आहे तुमचं तेव्हा पूर्ण शूटिंग घ्या. आता हे अपूर्ण घेतोय आपण आणि हे जे केलंय त्याला इथे खोल भाग घेऊन हा पुढचा आहे, पण याला काजबडपट्टी कुठे बसवली तुम्ही? नाही बसवली. हे महत्वाचं, हे तुम्हाला येऊन जाईल बाही लावायचं. इथं नाही समजलं ना? मग ती काच बटन पट्टी ठीक सांगून आहे. आणि याचा खोल भाग इथे येतोय, तर ही बाही याची नाहीये, ही याची आहे. तू बाईच आहे का बघून घेशील. हं? हे बघ, हा खोल भाग असा करून अशी 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 लावायची. हं? ठीक आहे. बाही लावून झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे तर बाहीला पण एक लेस लावून घ्यायची. समजा ही आपण इथे जोडली. हं? त्यानंतर बाही जोडून झाल्यानंतर उरली तर लेस तुम्ही इथं लावा ना, नाही ते आवश्यकता नाही लावायची. पुढच्या बाजूला बाही लावून झाल्यानंतर आपल्याला इथली पट्टी शिकायची, त्यासाठी मला ब्लॅक पट्टी अस्तरचं सांग ना. हो चालेल. आणि आता आपण अस्तरची पट्टी घेऊया. हे पण कापलं. 1-2.5 इंच, नाही 3 चालेल, मोठी लागेल मला थोडी. 2.5 ते 3 इंच चालेल. आणि उंची केवढी पाहिजे तर उंची तुम्हाला एक साधारण 7 ते 8 इंच इतकी पाहिजे. हां, मग कशी घ्यायची ती? तर ही मी अशी घेतलेली आहे. तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता. अशी ऑफ करायची ही पट्टी. एक एक्स्ट्रा पट्टी बनवतोय आपण त्याला, जी रेग्युलर ब्लाउजांना नसते. कशासाठी? सांगते ना, हे पुढं ओपन झालंय ना ब्लाउज, हो. त्यासाठी असं दोघीकडे फोल्ड करायचे आधी. आणि डावा आणि उजवा. या साईड डाव्याची वरून आतमध्ये जाते आणि उजव्याची बाहेर येते, तर ही बाहेर बनवायची आपल्याला. तर फिक्स आहे ना, किती बनवायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता. आणि याला टोटल खाली करायची आणि याची किनारीला टिप द्यायची. इथे काच करायचे आणि या साईडला इथे हुक करायचे आणि या दोघांच्या गॅपमध्ये मग ते हुक लावायचे. समजलं? म्हणजे काठ जवळजवळ छान आलेले. असं करूया. ओके, पट्टी जमेल तुम्हाला. इथे टिप मारून घ्या. ही झालेली असं समजू. आज उंची तुम्हाला जेवढा गळा मोकळा सोडायचा आहे तेवढा. जसं की यांचं ठरलेलं होतं की गळा मला 8चा 8.5चा चालेल, मग तो 8.5चा गळा आहे आणि उर्वरित आपण पट्टी घेतलेली. तुमच्या इच्छेनुसार घ्या, पण या दोघीकडे फोल्ड करणं विसरू नका. जर कपडा सटकत असेल तर टिप मारून घ्या.
म्हणजे इथे आधी टीप मारून घ्यायची, इथे टीप मारायची, मग त्याला आतमध्ये ठेवून जोडून घ्यायचं. ओके. आणि आता केलं असतं तरी चाललं असतं, थोडंसंच राहिलं आहे. काय असतं लावायचं आहे तुला? अस्तर लावते ना. ठीक आहे, चालेल चालेल.